घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे। आज आपण इकडे काय पुष्य नक्षत्रावर फिरत असताना इकडे बघा आपले वैद्य गुरुबंधू अनिल जाधव यांचं राहतं गाव परळी। यांचं बघा इकडे आल्यानंतर जाधव साहेब तुमचं नाव पत्ता सांगा सगळा। मी अनिल जाधव, बीड जिल्हा डिस्ट्रिक्ट परळी वैजनाथ। हो, आता ही काय घेऊन थांबला आहे आता? ही हातजोडी आहे। हातजोडी पायापडी ना? ही हातजोडी हा पायापडी। बघा ह्याच्यामध्ये आहेत ना नर मादा आहे। हा हे मोठा हा जे कंद आहे हा हे मोठा, हो म्हणजे हे नर झाला ही नर, आणि हे बारीक कंद आहे हो हा मादी झाली। बघा मित्रांनो ही जी आहे कंद असा व्हिडिओमध्ये तुम्हाला मोठा वाटतो आणि सर्वात मोठा घेतला आपण व्हिडिओ काढण्यासाठी पाला असा असतो। तर कंद एकदम तुम्हाला अर्ध्या फुटाचे 4 फुटाचे बी असू द्या, फक्त कंद घेताना तुम्हाला काय करायचं आहे, अखंड राहावे, मोडलेला नसून कंद। विशेष म्हणजे असं आहे, आता व्हिडिओमध्ये अशी धार राहावा हा अखंड राहावा किंवा अशा राहावा। हा बघा, शरा म्हणते हे हा बघा त्याचे कंद बघा कसे आहेत ते। हो का, हे कसे आलं हे? हा नाही नाही मी दाखवतो, तुम्ही धरा नसतं। हो का, बघा तुम्ही धरा इथं दोन्ही जवळजवळ धरा। नर मादी। हा हो का, ही नर मादी आहे। तर नर मादीचे कंद मित्रांनो, आणि ह्याची विधिवत पूजा करून पुष्य नक्षत्रावर काढून काय करायचं, आपल्याला घरामध्ये वापर करताना असा वापर करायचा मित्रांनो। 11 तुळशीचे तांदूळ, 1.25 मूठ तांदूळ, 11 तुळशीचे पानं, 1.25 मूठ तांदूळ, ₹1.25 किंवा ₹11 ही सर्व आपल्याला 1.25 मीटर कपड्यामध्ये ही बांधून घ्यायचं आहे। ह्याची जर लक्ष्मीपूजन, आता दिवाळीला लक्ष्मीपूजन येईल, लक्ष्मीपूजनाला ह्याची लक्ष्मीपूजनाच्या बरोबरीनं तुमच्या बाजूला ठेवून ह्याची पूजा करायची। आणि जर त्या पौर्णिमेला पूजा करून तुम्हाला मित्रांनो ह्याला काय करायचं, चंद्राचं दर्शन घडवायचं। जसं चंद्राचं दर्शन घडविल तसं तुमचे कार्य प्रगती वाढत चालते। दुसरी गोष्ट मित्रांनो, 6 महिने वर्षे जरी काही तुमच्या घरात काही डोळ्यानं नाही दिसणाऱ्या शक्ती असतील, तिचं काही काम करत असतील, तर ही हातजोडी पायापुढी बारीक होती मित्रांनो। ती पण सर्वाला माहीत नव्हतं म्हणून सांगणार आहे। हातजोडी पायापुढी काय करतं मित्रांनो, साईजला बारीक होत चालते, बारीक होत चालली तिथून मग समजायचं आपले जे काही यज्ञ आहेत ते ती निघून चाललेत। ही हातजोडी पायपडी वनस्पती कोंबड नक्की महाकाल्याचा अवतार म्हणा आणि कोणी जटाशंकर म्हणा, काही म्हणा, ही आपल्या घरातले संकट काढायला म्हणायचं बारीक जर होत चालली तर। आणि 6 महिन्याला तुम्हाला परत दुसरी बदलायची आहे। 6 महिन्यानं परत तशी बदलल्यानंतर अवघ्या 3 वर्षात तुमच्या घरामध्ये सुख समाधानी आणि एकदम सगळे दुःख दारिद्र्य निघण्यासाठी हां हे एवढ्या कारगर वनस्पती मित्रांनो। दुसरी गोष्ट मित्रांनो, ही एक वनस्पती आहे, काही ठिकाणी भरपूर बघायला भेटते मोठ्या मोठ्या जंगलामध्ये, आणि काही वैद्याच्या सल्ल्यानं काढावं लागते। आपण काही सारखं जंगलात जात नाहीत, आपले काही गुरुबंधू असतील, वैद्य असतील, त्यांच्यामार्फत कुठं काही ठिकाणी विकत बी भेटतात। असे जे आपल्या परिणाम आणून तुम्हाला वापरायची। तुम्हाला कुठं नाही भेटल्या तर मला कॉल करा, तुम्हाला त्याची पौचती करता येईल। अगर हे आपले गुरुबंधू वैद्य ही बी तुम्हाला देऊ शकतात। असे म्हणजे जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करायचा, प्रत्येकाने लाईक करायचे, आणि वनस्पतीची वापरायची मित्रांनो हातजोडी पायपडी आपल्याला। आणि जेणेकरून ही प्राण्यांचे काही अवयव असतील, प्राण्यांचे मांसाचे काही असतील, ही कृपया आपल्या देवघरात ठेवाय चालत नाही म्हणून ती वापरायची नाही। आपले देव सध्या त्यानं मित्रांनो पळून जातात। जर एखादा तुम्ही मांसाचा गोस जर देवघरात ठेवला तर ते पाप आहे। तसं तुम्हाला ही वनस्पती वापरायची आहे, म्हणून ही तुम्हाला पाला दाखवायला लागलेलो आहे। ही पाला दाखवायचं कारण एवढंच आहे की ही अशी असती, तुम्हाला वापरायची जिथं भेटेल तिथं, जिथं आणायची तिथं। फक्त प्राण्याचे काही कुठले अवयव वापरू नका, कळकळीची विनंती आहे मित्रांनो। ही हातजोडी पायापडी वापरा, तुम्हाला रिजल्ट येईल। ह्याची विधिवत पूजा करा जर पौर्णिमेला सांगितल्या त्याप्रमाणे। जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा। बघा हे असा इथं डोंगराचा सीन आहे, इथं आपण आलेले असं हे असं सीन आहे बघा, भरपूर उंच उंच झाडं असतात। जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा। नमस्कार, राम राम।